नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपली मराठीची कविता अभ्यासणार आहोत। ते म्हणजे अन्नजाल। अन्नजाल याचे कवी आहेत हर्ष सदाशिव परचुरे, हे यांची कविता आहे। हे यातले कवी आहेत। तर अन्नजाल ह्याचा अर्थ आहे की ज्यावेळेस आपण तुम्हाला माहिती असेल आपल्या म्हणजे पृथ्वीवर वेगवेगळे प्राणी हे राहत असतात, वेगवेगळे प्राणी हे वास्तव करत असतात। जसे प्रत्येक प्राणी हा काय करत असतो, म्हणजे जे आपण देखील एक मनुष्य प्राणी आहे, तसेच जे जमिनीवर राहणारे सगळे प्राणी, जलचर उभयचर सगळे हे प्राणी काय करत असतात, एक प्राणी दुसऱ्या प्राण्याला काय करत असतो, खात असतो। म्हणजेच काय की त्याची अन्न साखळी बनत असते। म्हणजे एक प्राणी दुसऱ्या प्राण्यावर अवलंबून राहतो, दुसरा प्राणी तिसऱ्या प्राण्यावर, तिसरा प्राणी चौथ्या प्राण्यावर, आणि असे करत करत त्यांची काय होत असते, अन्नजाल म्हणजे अन्न साखळी ही तयार होत असते। म्हणजे एका प्राण्यापासून दुसऱ्या प्राण्यापासून, दुसऱ्या प्राण्यापासून तिसऱ्या प्राण्यापासून असे त्यांची अन्न साखळी ही गुंफत जात असते। तर ह्या कवितेमध्ये आपल्याला कवींनी जे आपले हर्ष सदाशिव परचुरे आहेत, त्यांनी आपल्याला ह्या कवितेमध्ये अन्नजाल म्हणजे काय ते यांनी आपल्याला अतिशय छान अशा पद्धतीने आपल्याला ह्या कवितेमध्ये समजावून सांगितलेले आहे। तर आपण बघणार आहोत आपली कविता अन्नजाल। तर बघा, हर्ष सदाशिव परचुरे यांचं जे कामगिरी आहे ती आहे 1979 मध्ये। जसं ते एक प्रसिद्ध कवी, लेखक आणि सह्याद्रीच्या दरीखोऱ्यातून भटकताना वाढलेल्या जाणीवांमधून परिस्थितिकांचा अभ्यास करण्याची गरज जाणवली आणि पलाश आणि इकॉलॉजिकल सोसायटी ऑफ इंडिया यांचा परिस्थितिकांचा अभ्यासक्रम त्यांनी पूर्ण केला। आणि जो हा अभ्यासक्रम आहे त्यांनी पूर्ण केला आणि कॉलेजच्या दिवसात निर्माण झालेले गद्य आणि पद्य लेखनाची आवड पुढे वाढत गेली। त्यांना ह्या अभ्यासातून त्यांना गद्य आणि पद्य म्हणजे कविता आणि जे आपले धडे आहेत त्यांची आवड त्यांना निर्माण होत गेली आणि त्यांनी पुढे भरपूर कविता आणि भरपूर लेखन हे त्यांनी ठेवले। तसं वर्तमानपत्रातून भटकंतीवर लिखाण केले। पुढे वनाचे श्लोक हे परिस्थितीवरच आगळेवेगळं लेखन त्यांनी केले। वनाचे श्लोक हे देखील त्यांनी आगळेवेगळे लेखन, म्हणजे ज्यावेळेस वन जे असतात, जे झाडं असतात, ज्या ठिकाणी वन म्हणजे काय, ज्या ठिकाणी भरपूर झाडे असतात, जंगल ज्याला आपण म्हणतो, तर त्याचं देखील त्यांनी काय केलेलं आहे, त्यांचे श्लोक बनवलेले आहे। असं आगळंवेगळं असं त्यांनी त्यांचं लेखन आपल्याला केलेलं दिसून येतं, यासाठी ओळखले जातात आणि त्यांचं आगळंवेगळं लेखन आहे म्हणून हे त्याच्यासाठी ओळखले जातात। जसं बघा, कवितेविषयी थोडक्यात सांगायचे झाले तर निसर्गात सर्व सजीव आणि निर्जीवात परस्पर संबंध असतात। तुम्हाला माहिती असेल की निर्जीव आणि सजीव यांच्यामध्ये परस्पर एकमेकांमध्ये संबंध असतात, की सर्व निसर्गामध्ये म्हणजे सगळे जीव जंतू प्राणी हे सगळे एकत्रित राहतात। त्यामध्ये सजीव असो निर्जीव असो, ह्यामध्ये एकमेकांमध्ये काय होत असतं, परस्पर संबंध असतात। ते उत्तरोत्तर गाठ आणि क्लिष्ट होत जातात आणि ते उत्तरोत्तर म्हणजे जशा पद्धतीने उत्तरोत्तर म्हणजे नवीन नवीन अशा गोष्टी पुढे जात ते काय होत असतात, उत्तरोत्तर म्हणजे काय, ते पुढे जात नवीन नवीन काय होत असतात, ते गहाड म्हणजे काय की एकदम जुने पक्के, आणि क्लिष्ट म्हणजे काय तर कठीण होत जातात। आणि जीवसृष्टी निर्माण होताना लाखो वर्षात अन्नसाखळ्या तुटत गेल्याने निसर्गाचे अन्नजाल निर्माण होते। आणि ह्याच्यामध्ये लाखो वर्षांनी त्याच्यामध्ये, आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस होऊन जातात तर त्याच्यामध्ये भरपूर अशी वर्ष होत जातात की त्याच्यामध्ये काय होतं की त्यांच्या अन्नसाखळ्या ह्या काय होतात, तुटत जातात, निर्माण होत जातात आणि अन्नजाळ हे तयार होत असतं। म्हणजे खूप पूर्वीपासून अशा ह्या गोष्टी चालत आल्या की एक प्राणी दुसऱ्या प्राण्याला, दुसरा प्राणी तिसऱ्या प्राण्याला, तिसरा प्राणी चौथ्या प्राण्याला, असा हा अन्नजाळ हा तयार होत असतो। म्हणजेच प्रत्येक जीव एकापेक्षा जास्त जीवांना खाऊन जगू लागला। आणि काही वेळेला मग काय होतं की एक प्राणी दुसऱ्या प्राण्यावर अवलंबून असतो, दुसरा प्राणी तिसऱ्यावर आणि तिसरा प्राणी चौथ्यावर, परंतु मध्येच दुसरा प्राणी काय होतो, पूर्णपणे शिल्लक म्हणजे नष्ट होतो आणि मग अन्नजाळ काय होतं, असं तुटत जातं। म्हणूनच काय होतं की पहिला प्राणी हा काय करतो, मग फक्त दुसऱ्या जीवावर अवलंबून न राहता तो काय करतो, वेगळ्या पद्धतीचं अन्न जे आहे ते शोधू लागतो। म्हणजे दुसरी साखळी ही तुटत जाते आणि तो काय करतो, एक जो पहिली साखळी आहे तो काय करतो, मग तिसऱ्या साखळीला म्हणजे सगळ्यांना म्हणजे खाण्याचं काम हा करू लागतो। त्यामुळे अन्नजालातील काही जीवजाती नष्ट झाल्या तरी ते पूर्ण नष्ट होत नाही आणि ते नक्कीच कमकुवत होते। आणि हेच या वनाचे श्लोकमधून
घेतलेल्या पद्याचे सार आहे। आणि हेच हे आपल्या ह्या कवितेमध्ये त्यांनी आपल्याला वनाचे श्लोक याच्यामधून घेतलेले त्यांचे थोडक्यात जे सार आहे त्यांनी आपल्याला ह्या कवितेमधून सांगितलेले आहे। तर आपण कवितेला सुरुवात करूया। जसं बघा, कडीस जोडून दुजा कडीला मनुष्य बनविते साखळीला, जरी तोडली त्यास मधल्या कडीला, म्हणजे तरी भंगून जाई संपूर्ण माला। बघा, ज्यावेळेस कडी म्हणजे एक कडी ही काय करत असते, दुसऱ्या कडीला जोडत असते, दुसरी कडी ही तिसऱ्या कडीला जोडत असते। मनुष्य बनवीत साखळीला, आणि मनुष्य काय करत असतो, त्या गोष्टीची साखळी बनवत असतो, तरी तोडील त्यात मधल्या कडीला, म्हणजे ज्यावेळेस मनुष्य हा मधली कडी तोडतो तरी भंगून जाईल संपूर्ण माला। भंगून जाईल म्हणजे काय, की तुटून जाईल संपूर्ण माला। बघा, ज्यावेळेस एक कडी ही दुसऱ्या कडीला जोडली जाते, दुसरी कडी ही तिसऱ्या कडीला जोडली जाते, तिसरी चौथीला, आणि जर समजा मधूनच एखादी कडी तुटली तर काय होते, की संपूर्ण कडी ही तुटून जाते, म्हणजेच त्यांची जी साखळी आहे ती काय होते, तुटून जाते। भंगून जाणे म्हणजे काय, तुटून जाणे, आपण असं म्हणूया। भंगून म्हणजे तुटून, जाळी पूर्ण माला, माला म्हणजे माळ जी असते ती काय होते, पूर्णपणे ही तुटून जाते। जर एक जरी त्या पूर्ण साखळीची माळ तुटली, दुसरी किंवा तिसरी किंवा मधली, तर संपूर्ण माला ही तुटून जात असते। पहा कसे कोळी विणतात जाळे, धाग्यास एका बहु जोडलेले, बहुतांश त्या जोडलेले कित्येक बिघडते न जरीही तुटले अनेक। म्हणजे बघा, कोळी किडा माहिती असेल तुम्हाला, कोळी किडा काय करत असतो, म्हणजे जाळे विणत असतो। जो ह्या पद्धतीचे कोळी किड्याचे जाळे असते, तो काय करत असतो, जाळे विणत असतो। असे एकावर एक असे जाळे तो आपल्याला विणताना तुम्ही बघितला असेल कोळी किडा, तर कोळी किडा हा जाळे विणतो आणि काय करत असतो, तो एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी अशा पद्धतीचे जाळे तो विणत असतो। म्हणजेच ते जाळे कसे असते, ह्या पद्धतीचा हा कोळी किडा आहे। कोळी किडा काय करत असतो, जाळे विणत असतो, आणि बहुतांश त्या जोडलेल्या कित्ते बिघडते ना जरीही तुटले अनेक। आणि जर त्यांच्यामधली समजा एक जरी जाळी तुटली तरी सुद्धा संपूर्ण जाळी ही तुटत नाही, ती काय होत असते, तो पुन्हा बनवत असतो, पुन्हा तो काय करत असतो, ती मजबूत करत असतो। ही जाळी का तुटत नाही, कारण ती जाळी तंतुमय पदार्थांनी, म्हणजे तो तुम्हाला माहीत असेल तोंडामध्ये वेगळ्या पद्धतीचं जे त्याचं आहे बनवण्याचं घर, जाळं बनवण्याची प्रक्रिया तो करत असतो। म्हणजे तोंडाच्या माध्यमातून तो वेगवेगळे तंतुमय पदार्थ जमा करून ती जाळी ही बनवत असतो। म्हणजेच तो काय करत असतो, त्याची जाळी ही विणत असतो, आणि ज्यावेळेस ती जाळी एक जरी धागा तुटला तरी संपूर्ण जाळी ही तुटत नाही, कारण ती तंतुमय पदार्थांनी बनलेली आपल्याला दिसून येते, बनलेली असते, म्हणून ती तुटत नाही। बहुतांश त्या जोडलेले कित्ते बिघडते ना जरीही तुटले तनेक। म्हणजे काही जरी झालं तरी सुद्धा एक जरी तुटला तरी त्याचे जाळे तुटत नाही, त्याची जाळे तो काय करतो, पुन्हा ते विणून टाकतो, पुन्हा ते नवीनही करतो, कारण ते तंतुमय पदार्थांनी बनलेले असते। एकीस खाई दुजी प्राणी जात, दुजीस तिजी अशी साखळीच, जर दुजी जात मेली समस्त उभी साखळी होऊन जाय नष्ट। म्हणजे बघा, ज्यावेळेस एक साखळी दुसऱ्या साखळीला, म्हणजे एक प्राणी दुसऱ्या प्राण्याला, दुसरा प्राणी तिसऱ्या प्राण्याला, आणि तिसरा प्राणी चौथ्या प्राण्याला काय करत असतो, खात असतो, आणि ज्यावेळेस ही पूर्णपणे ज्यावेळेस ती समजा दुसरी किंवा तिसरी जात पूर्णपणे नष्ट होते, त्यावेळेस काय होतं, जर का दुजी जात मेली समस्त, म्हणजे दुसरी जी जात आहे ती समस्त पूर्णपणे मेली, तर काय होतं, उभी साखळी होऊन जाय नष्ट। तर ती पूर्ण अन्नजाळ जी साखळी आहे ती काय होते, पूर्णपणे नष्ट होऊन जाते, कारण एक प्राणी दुसऱ्या प्राण्याला खातो, आणि दुसरा प्राणी तिसऱ्या प्राण्याला खायला, म्हणजे पहिल्या प्राण्याला खायला काही नसते, आणि दुसरा प्राणी तिसऱ्या प्राण्याला खाऊ शकत नाही, कारण दुसरी साखळी ही मध्येच तुटून जाते, म्हणून पूर्णपणे ती साखळी काय होत असते, नष्ट होत असते। निसर्ग नारायणाना देखिले हे अन वाणिले अन्य जालीस पाहे। म्हणजे निसर्ग नारायण, म्हणजे जे इथे कवींनी निसर्गाला नारायण म्हटलेलं आहे, की जो आपली सृष्टी आहे, निसर्ग आहे, निसर्गामध्ये विविध अशा वस्तू असतात, विविध असे गोष्टी असतात, की ज्यावेळेस निसर्ग ह्या सगळ्या गोष्टी पाहतो, देखिले म्हणजे काय, तर निसर्ग ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस पाहतो
अन विनिले अन्न झालीस पाहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस निसर्ग बघतो त्यावेळेस निसर्ग काय करतो, परत ती अन्नजाळी जी आहे ती त्याच्या पद्धतीने तो पूर्ण करतो. जरी प्राणीजात कितीही लोपल्या रे, लोपल्या म्हणजे काय की नष्ट होणे. जरी प्राणीजात कितीही लोपल्या म्हणजे काय की नष्ट होणे. जरी प्राणीजात कितीही लोपल्या नष्ट झाल्या प्राणी, तरीही टिकोनी महाजाल राहे. तरी महाजाळ जे आहे ते काय असतं, टिकून राहतं. तगले असे की महाजाल रे ते, तगले म्हणजे काय तर वाचले. तगले म्हणजे वाचले. बघा, जरी कितीही तरीही टिकोनी राहते महाजाल ते, म्हणजे जरी निसर्ग काय करतो, ती सृष्टी पूर्णपणे ती व्यवस्थित करून टाकतो निसर्ग राजा. त्यानंतर तगले असे जे महाजाल रे ते, तगले म्हणजे वाचले. जे हे सगळ्या गोष्टीतून जे काही महाजाळ म्हणजे संपूर्ण असं मोठं, महा म्हणजे काय मोठं असं जाळ जे आहे जे वाचले, तरीही जाना ते क्षीण होते. आणि तरीसुद्धा ते काय होतं, क्षीण म्हणजे काय कमकुवत होणे. क्षीण होणे म्हणजे काय की आपण ज्याला म्हणतो कमकुवत होणे. कमकुवत होते. मारीत जाता बहु प्राणी जात, तुटोनी संपेल ते जाल पुढती. आणि हे काय होतं, मग ते एक प्राणी दुसऱ्या प्राण्याला मारीत जातो आणि त्याच्याने जे प्राणी जात म्हणजे संपूर्ण असा प्राणी जात आहे ते काय होतो, तुटून जातं. आणि ते जाल जे आहे ते पुढचं काय होतं, नष्ट होत जातं. आणि एखादा प्राणी वाचतो आणि त्याच्यामधून तो वाचलेला प्राणी देखील काय होत असतो, कमकुवत होत जातो, क्षीण होत जातो. आणि मारीत जाता बहु प्राणी जात, आणि मग तो काय करतो, जे बाकीचे जे दुसरे प्राणी आहेत त्यांना काय करत असतो, मग त्याला दुसरा प्राणी न मिळाल्यामुळे तिसऱ्या प्राण्याला तो खात असतो. आणि संपूर्ण प्राणी जात हे काय करत असतो, तो नष्ट करत जातो. आणि तुटोनी संपेल जाल पुढती म्हणजे संपूर्ण जे जाळी आहे तो काय करतो, पूर्णपणे नष्ट करून जातो. म्हणजे थोडक्यात प्राण्यांच्या संख्या या नष्ट होत जातात. तर अशा प्रकारे आपण म्हणजे जी आपली कविता आहे अन्नजाल, ती आपण जे हर्ष सदाशिव परचुरे आहे यांची आहे ही आपण अभ्यासली. धन्यवाद.